हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गेल्या सत्रामध्ये आपण अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 39, श्रद्धान्वान् लभते ज्ञानं तत्पर संयतेन्द्रियः, ज्ञानं लब्ध्वा परां शांतीं अचिरेनाधिगच्छति. या श्लोकावर आपलं चिंतन सुरू असताना आपण अध्याय क्रमांक 13 आणि त्यातील श्लोक क्रमांक 11, अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथः. अशा प्रकारचं आपण चिंतन करत होतो आणि आपण यामध्ये निर्मळ परोक्ष ज्ञानाने दाखविलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध आणि सात्विक बुद्धीने जो संपन्न आहे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे शब्दज्ञान, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान असलेल्या ब्रह्माचे, आत्म्याचे जेवढे व्यापकत्व समजावून देते तेवढी व्यापकता जेव्हा ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीमुळे म्हणजे आत्म्याच्या अनुभूतीमुळे बुद्धीच्या अनुभवास येते, अर्थात बुद्धी आत्मरूप होते, तेव्हा तो साधक शब्दज्ञानी नसून प्रत्यक्ष ज्ञान आहे. हा आपण भाग पाहिला आहे. आध्यात्मिक शब्दज्ञान व त्या ज्ञानाची अपरोक्षानुभूती या दोघांना एकत्रितपणे ज्ञान म्हणून संबोधण्यात येते. आध्यात्मिक शब्दज्ञानाचा अभाव हा वाचन श्रवणाच्या साहाय्याने प्राप्त केलेल्या शाब्दिक ज्ञानाद्वारे, शब्दज्ञानाद्वारे किंवा वृत्तीज्ञानाद्वारे दूर होतो, म्हणजे अज्ञान दूर होतं. आणि हे परोक्ष असलेले ज्ञान ध्यान आणि निधिध्यासनादीद्वारे अपरोक्ष होऊन अनुभवास येते. याविषयीचे स्पष्ट आकलन होणे अनुभवण्याच्या वाटेवर म्हणजेच अनुभवाच्या वाटेवर राहण्यासाठी आवश्यक आहे. हा विषय माऊलींनी त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या अमृतानुभव, ज्याला अनुभवामृत असंही म्हटलं जातं, या ग्रंथाच्या प्रकरण 4, 5 आणि 6 मध्ये सांगितलं आहे. आजच्या या सत्रामध्ये प्रकरण 4 आपण थोडं फार समजून घेणार आहोत. माऊलींनी त्यांच्या अमृतानुभव या ग्रंथात गहन असलेले ज्ञान व त्या ज्ञानाचा त्यांना आलेला अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळे हा ग्रंथ समजण्यास थोडा क्लिष्ट आहे. पारिभाषिक शब्दांचा वापर करणे आवश्यक आहेच. त्यामुळे प्रकरणाचे नाव स्थिर बुद्धीने लक्षात घेऊन त्या त्या प्रकरणात महत्त्वाच्या असलेल्या व आपण आता ज्या चर्चा आपण करणार आहोत त्याचं ग्रहण अत्यंत दक्ष अंतःकरणाने आपल्याला करावयाचं आहे. आता इथे आपण 4, 5 आणि 6 हे प्रकरण घेणार आहोत. अन्य जे काही प्रकरणं आहेत ते या ग्रंथाच्या शेवटी अनेक परिशिष्ट आहेत. त्यातलं परिशिष्ट क्रमांक 5 हे अमृतानुभव ग्रंथाच्या अन्य ज्या काही प्रकरण आहे ज्याचा आपण या ठिकाणी आत्ता विचार केला नाही, त्या प्रकरणात त्या परिशिष्टामध्ये या अन्य प्रकरणाचा समावेश केलेला आहे. एवढंच नव्हे तर ज्या ज्या ग्रंथाचा म्हणून आपण ज्ञानेश्वरीवर चिंतन करताना उपयोग केलेला आहे त्या त्या ग्रंथांचे
या ग्रंथाच्या शेवटी परिशिष्ट जोडलेले आहेत. आता आपण प्रकरण क्रमांक 4 पाहणार आहोत. अमृतानुभव प्रकरण क्रमांक 4 आणि त्याचं शीर्षक आहे ज्ञानभेद कथनम. ज्ञान मात्र निरूपणाख्यम. आणि अशा या प्रकरणात आपल्याला चिंतन माऊली त्यांचं बोट धरून आपल्याला करायचं आहे. माऊली काय म्हणतात? शब्दज्ञानापूर्वीचे अज्ञान हे शब्दज्ञानाद्वारे दूर होऊन जेव्हा शब्दज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होते तेव्हा आत्म्याचे स्वरूप ज्ञान मात्र असल्याचे, ज्याला शुद्ध ज्ञान हा शब्द योजला आहे, ते शुद्ध ज्ञान अनुभवास येते. हा विषय माऊलींनी ज्ञानाज्ञानभेद कथनम नावाच्या प्रकरणामध्ये एक पाठभेदसुद्धा आहे, त्याची आठवण करून देतो. ज्ञान मात्र निरूपण असा पाठभेद आहे. नावाच्या या प्रकरणामध्ये विस्ताराने सांगितला आहे. त्यापैकी महत्त्वाच्या असलेल्या सिद्धांताच्या ओव्यांचा अर्थ आपण आता पाहणार आहोत. एक दृष्टांत दिला आहे आणि त्यावर चिंतन आहे. जलाशयातील पाणी तरंगाचे रूप धारण करते. ते मुळी स्वतःला सपाट करण्यासाठीच. विजेचे आकाशात चमकणे हेच तिचा अस्त होण्यासाठी आहे. लाटेच्या व विजेच्या निर्मितीचे प्रयोजनच त्यांच्या नष्ट होण्यामध्ये आहे. त्यांचे नष्ट न होणे हे त्यांचे स्वरूपच नाही. प्रकरण 4 श्लोक 9. पुढे 10व्या श्लोकात तैसे पिऊनी अज्ञान तवबरी वाढे ज्ञान जव आपुले निधन निशेष साधे. श्लोक क्रमांक 10. अर्थ: त्याप्रमाणे ब्रह्मविषयक आत्मविषयक अज्ञान पिऊन म्हणजे संपवत जाऊन आध्यात्मिक वृत्ती ज्ञान तोपर्यंत वाढत जाते जोपर्यंत ते वृत्ती ज्ञान, शब्दज्ञान, परोक्ष ज्ञान आपल्या स्वतःचा संपूर्ण नाश साधित नाही. अर्थात अध्यात्मविषयक अज्ञान आणि त्यात संपवणारे आध्यात्मिक वृत्ती ज्ञान या दोन्हीचा नाश होणे हे अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होण्यासाठी आवश्यक आहे. आत्म्याचा अनुभव येण्यासाठी आवश्यक आहे. कला, विज्ञान, दुकानदारी, प्रबंधन इत्यादी बाबतचे शिक्षण, अनुभव अर्थात ज्ञान हे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या पद्धतीने, ज्याला अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये त्रिपुटी म्हणतात, त्या त्रिपुटीद्वारे जमा केले जाते. त्याच पद्धतीने म्हणजे त्रिपुटीद्वारे आध्यात्मिक ज्ञान जमा केले जाते. हे वृत्तीज्ञान, शब्दज्ञान, परोक्ष ज्ञान जे मन व बुद्धीमध्ये विचारांच्या रूपाने विद्यमान असते, त्याचा विलय चिदाकाशात होतो. अर्थात मन विचाररहित होते, निर्मणी होते आणि तुर्यावस्था प्राप्त होते. तेव्हाच प्राप्त केलेल्या आध्यात्मिक शब्दज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होत असते. आत्म्याचा अनुभव सत चित आनंदाद्वारे येत असतो. हेच पुढे माऊली विविध दृष्टांत देऊन अजून स्पष्ट करतात. माऊली असं म्हणतात, तैसे अज्ञान आटोनिया
ज्ञान येते उवाया, ज्ञानाज्ञान गिळोनिया, ज्ञानची होये. अमृतानुभव प्रकरण 4 श्लोक 14. ओवी 14. अर्थ: त्याप्रमाणे अज्ञानाला आटवून म्हणजे आध्यात्मिक अज्ञानाला संपवत जाऊन आध्यात्मिक ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान, परोक्ष ज्ञान उत्कर्षाला येते आणि ध्यानाभ्यासादी साधनेद्वारे ज्ञान व अज्ञान या दोन्हींना गिळून त्या दोन्हीचा चिदाकाशात विलय होऊन ते सर्व परोक्ष असलेले ज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणजे ज्ञान मात्र होते. आत्मस्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. प्रकरण 4 आणि ओवी 14वी जी आत्ता आपण वाचली. ज्ञान मात्र असलेल्या आत्मस्वरूपाच्या अनुभूतीस सूर्याची उपमा समर्पक असल्याचे माऊली स्पष्ट करतात आणि ते सांगतात. 16वी ओवी आहे. का तेजांतरे ना टोपे, कोन्हे तमेन सिंपे, ते उपमेचे जा उपे, सूर्याची होय. अर्थ: आत्म्याचा अनुभव प्राप्त करून देणारे अपरोक्ष ज्ञान हे सूर्याप्रमाणे आहे. स्वयंप्रकाश असलेला सूर्य इतर प्रकाशाच्या आटोक्यात येऊन दृश्य होत नाही. आटोक्यात येत नाही म्हणजे कंदिलाने सूर्य पाहता येत नाही. नव्हे मानव निर्मित कोणत्याही मोठ्यात मोठ्या दिव्याने सूर्य पाहणे शक्यही नाही आणि आवश्यकताही नाहीच नाही. अर्थात सूर्याचे इतर प्रकाशाने प्रकाशित होणे शक्य नाही. तो स्वयंप्रकाशी आहे. आणखी तसेच अंधकार रूप पाणी शिंपडून सूर्याचे तेज लुप्त करावे हेही शक्य नाही. कोन्हे तमेन सिंपे, दुसरं चरण. अर्थात सूर्याचे अंधकाराने लिप्त होणे शक्य नाही. असा एक सूर्यच स्वयंप्रकाश. आणि आत्म्याकरता शब्द माऊलींनी वापरलाय स्वसंवेद्य. आत्मज्ञानाला उपमेचे जुळे भावंड होण्यास योग्य आहे. सूर्य आणि आत्मा हे जुळे भावंड म्हटलेले आहेत. पुढची ओवी माऊलीची आहे 17वी. मनोनी ज्ञाने उजळे, का अज्ञाने रुळे, तैसे नव्हे निर्माळे, ज्ञान मात्र जे. म्हणून स्वयंप्रकाशित, स्वयंभू, स्वसंवेद्य असलेले आत्मस्वरूपाचे अपरोक्ष ज्ञान हे शब्दज्ञानाने म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीद्वारे प्राप्त केलेल्या शाब्दिक ज्ञानाने प्रकाशित होईल किंवा अज्ञानाने मलिन होईल म्हणजे आवृत्त होईल अर्थात लिप्त होईल असे नाही. जर ते शुद्ध तर ते शुद्ध ज्ञान मात्र आहे. म्हणजे आत्मा जाणून घेण्याकरता जसा सूर्य जाणून घेण्याकरता कंदील उपयोगाचा नाही तसा आत्मा जाणून घेण्याकरता अन्य काहीही उपयोगाचे नाही. कारण तो काय आहे? स्वसंवेद्य आहे. सूर्यासारखा स्वयंप्रकाशित आहेच. पुढे 18वी ओवी. परिज्ञान मात्रे निखळे, तेची की तया कळे, काही देखिजे बुबुळे, बुबुळा जेवी. अर्थ: अन्य ज्ञानाला म्हणजे आध्यात्मिक शब्दज्ञानाला अर्थात परोक्ष ज्ञानाला विषय न होणारे असे जे ज्ञान मात्र असलेले शुद्ध ज्ञान आहे ते त्याचे त्यालाच कळते. अर्थात स्वतःला स्वतःच्या ठिकाणी अनुभवास येते. उदाहरण देत आहेत. जसे स्वतःचे बुबुळ स्वतःला परोक्षत्वाने पाहू शकत नाही, पण स्वतःला स्वतःच्या ठिकाणी
अपरोक्षत्वाने अनुभवते. बुबुळ हे दृश्यास परोक्ष ज्ञानाने पाहत असते व ती क्षमता स्वतःमध्ये असल्याचे अनुभवते आणि तेव्हा ते स्वतःला स्वतःच्या ठिकाणी अनुभवत असते. परोक्ष ज्ञान कशाच्या तरी संबंधाने असते, अर्थात परोक्ष ज्ञानास विषय असतो. परोक्ष ज्ञान ज्ञात्यास होत असते, अर्थात परोक्ष ज्ञानास आश्रय असतो. अपरोक्ष ज्ञान हे आश्रय व विषय नसताना स्वतःच्या ठिकाणी अनुभवास येत असते, असे लक्षात घ्यावे. आता ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय या त्रिपुटीद्वारे प्राप्त होणाऱ्या परोक्ष ज्ञानाला ज्ञाता असतो. त्याचप्रमाणे परोक्ष ज्ञानाला ज्ञेय संबंधाने ज्ञानपणही असते. अपरोक्ष ज्ञानाच्या ठिकाणी त्रिपुटीतील ज्ञाता नसतो. त्याचप्रमाणे अपरोक्ष ज्ञानाच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या अनुभवात त्रिपुटीतील ज्ञानपणही नसते. हे लक्षात येण्यासाठी माऊली सुगंधाचा दृष्टांत देतात. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीतील ज्ञान व आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान यामधील फरक सांगताना माऊली म्हणतात सुगंध. काय आहे सुगंध? हा ज्ञेय आहे. हा नाकाने म्हणजे ज्ञाता होऊन घेता येईल, म्हणजे ज्ञेयाला, सुगंधाला नाकाने ज्ञाता होऊन घेता येईल. पण सुगंधाला सुगंध घेता येईल का? तर अर्थात नाही. माऊली पुढे म्हणतात, तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण मनोनी ज्ञानपणे विन ज्ञान मात्र जे. ओवी क्रमांक 22. अर्थ, त्याप्रमाणे आत्मा आपणच आपल्याविषयी ज्ञाता होत नाही. म्हणून आत्म्याचा अनुभव हा ज्ञातेपणारहित व ज्ञानपणारहित असतो. आत्म्याच्या अनुभवात त्रिपुटी रहितता असते. आत्म्याचे स्वरूपच ज्ञान आहे. आत्मा ज्ञान मात्र आहे. सारांश, त्रिपुटीतील ज्ञानाद्वारे म्हणजे शब्द ज्ञानाद्वारे, वृत्ती ज्ञानाद्वारे ज्ञाता होऊन आत्म्याचा अनुभव येऊ शकत नाही व स्वसंवेद्य आत्म्याचा अनुभव वृत्ती रहिततेद्वारे, त्रिपुटी रहिततेद्वारे स्वतःच्या ठिकाणी येतो. ज्ञाताच ज्ञेय होतो. आत्माच ज्ञाता व आत्माच ज्ञेय असल्याचा अनुभव स्वतःच्या ठिकाणी येतो. पुढे येणाऱ्या अध्याय क्रमांक 5 मध्ये माऊलींनी ओवी क्रमांक 131 मध्ये याला अधिक सुसंगतपणे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण ती ओवी पाहूया. विषय आहे आत्म्याचा आनंद भोगणे हे त्रिपुटी विरहित असते. त्यात भोगणे या लौकिक क्रियेचा अभाव असतो. आणि त्यासाठी माऊलीची ओवी अध्याय क्रमांक 5 131 ओवी. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षीये फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे, भोगते पणही. फळ खाणाऱ्या पक्षाकडे बघताना खात असलेला पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया म्हणजेच भोगता पक्षी, भोग्य फळ आणि भोग म्हणजे खाण्याची क्रिया, ही त्रिपुटी जशी स्पष्टपणे कळते तसे तो आत्म्याचा आनंद एक, भोगता दोन, भोग्य व भोग
भोगणे या त्रिपुटीद्वारे भोगता येत नाही. आत्म्याचा आनंद अनुभवताना भोगतेपणा विसरावा लागतो. करता भोगता होऊन भोगणे अशा प्रकारचा भोगतेपणा हा आत्मानुभूतीच्या अनुपस्थितीत असतो. आत्म्याचा आनंद भोगणे हे त्रिपुटी विरहित असते. कुठलाही विषय भोगत असताना जसे जेवणे, पाहणे, वाचणे, चिंतन करणे, मनन करणे, उपासना करणे अशी कुठलीही तरी क्रिया इंद्रियाद्वारे किंवा मनाद्वारे उपस्थित असते. मनातील स्मृतीद्वारे आनंद उपभोगताना मनोराज्य करणे, श्रुतीला बोलावणे ही क्रिया उपस्थित असते. म्हणजेच भोगण्याची क्रिया भोगणे याद्वारे करणे सुरू असते. आत्म्याचा अलौकिक अमर्याद आनंद उपभोगताना म्हणजेच अनुभवताना क्रियेचा अभाव असतो. कुठलीच क्रिया सुरू नसते. शरीराने किंवा मनाने करणे बंद असते. म्हणजेच आत्म्याच्या आनंदाचा अनुभव घेताना त्रिपुटी संपते. भोगणेपणा भोगण्याची क्रिया नसते. त्रिपुटीतील उर्वरित दोन अंग म्हणजे भोक्ता व भोग्य हे दोन्ही एकच म्हणजे आत्माच असतो. स्फुरित झालेला आत्म्याचा आनंद आत्माच अनुभवत असतो. म्हणूनच या आनंदाला स्वस्वरूपाचा आनंद म्हटले जाते. म्हणूनच या आनंदास कारण परत्वे नसलेला आनंद अर्थात निरुपचार आनंद म्हटले जाते. इंद्रियाने किंवा मनाने करणे थांबावे लागते. अन्यथा मनात जे उपस्थित असते, उदाहरणार्थ विचार, शब्द, रूप, भावना यांचाच वृत्तीरूपाने अनुभव येतो व आत्म्याचा अनुभव त्यामुळे येऊ शकत नाही. आत्म्याचा अनुभव येऊ शकत नाही. माऊली 25व्या ओवीमध्ये तैसे असणे आणि नसणे हे नाही जया होणे असं आपल्याला सांगताय. म्हणजे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे इदम अहम वृत्तीज्ञानाद्वारे अनुभवास येणारे असणे आणि नसणे हे दोन्ही धर्म आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. सारांश वृत्तीरहित असतानाच्या अवस्थेत आत्म्याचा अनुभव येतो. वरील परिच्छेदात माऊलींनी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीची आत्मा अनुभवत असतानाची रहितता स्पष्ट केली आहे. आता पुढील ओवीत आत्मा अनुभवत असतानाची त्रिपुटी रहितता स्पष्ट करण्यासाठी दृष्टा, दृष्टी आणि दृश्य या दुसऱ्या त्रिपुटीचे उदाहरण आलेले आहे. 35 क्रमांकाची ओवी. दिठी आपण या मुरडे, ते दिठी पण ही मोडे, परी नाही नो हे पुढे, ते जाणेची ते. अर्थ, दृष्ट्याची दृष्टी ही नेहमी समोरील दृश्याला पाहत असते. दृष्टीच्या मागे आश्रय असलेला द्रष्टा व पुढे विषय असलेले दृश्य असा त्रिपुटीतून व्यवहार होत असतो. आणि याकरता पुढे येणाऱ्या अध्याय क्रमांक 18 आणि त्यामधल्या ओवीमध्ये माऊली आपल्याला हा मुद्दा स्पष्ट करून सांगतात. अध्याय 18 ओवी क्रमांक 467 आणि 468 माऊली म्हणतात, जे अविद्येची ये पोटी उपजत खेवो किरीटी, आपण याते वाटी तिही ठाई. आत्मा अर्थात ब्रह्म आनंदरूप ज्ञानरूप आहे. आत्म्याच्या ठिकाणी असलेले शुद्ध, निर्मळ, व्यापक, ससंवेद्य, विरहित असलेले जे ज्ञान जीवाच्या ठिकाणी असलेल्या अविद्येच्या पोटी उपजदाक्षणीच स्वतःचे 3 विभाग करते. ज्ञाता म्हणजे अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी. ज्ञान म्हणजे वृत्ती व ज्ञेय
विषय म्हणजे दृश्य असे 3 विभाग करते. अशा रीतीने व्यापकता, निर्लिप्तता, शुद्धता, निर्मलता, आनंदघनता इत्यादी लक्षणांनी अनुभवास येणारे स्वसंवेद्य ज्ञानमात्र ज्ञानरूप ब्रह्मचैतन्य उपाधी भेदाने ज्ञाता ज्ञेय ज्ञान होते. ओवी क्रमांक 467. यानंतर त्रिपुटीचा सिद्धांत पुढच्या ओवीमध्ये माऊली सांगतात. आपुले धावा पुढे घालून ज्ञेयाचा गुंडा उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. विभाजित झालेले ज्ञान आपल्या वृत्तिरूपी धावे पुढे ज्ञेयाचा म्हणजे दृश्याचा अर्थात विषयाचा बांध घालून मागच्या बाजूला ज्ञात्याला उभे करते. याचा अर्थ असा की आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप असलेले व्यापक अखंड अभेदाने असलेले ज्ञान अविद्येपोटीच उपजताच जेथून निघते तेथे ज्ञात्याची सिद्धी म्हणजे उभारणी करते व वृत्तिरूपाने पुढे जाऊन ज्ञेयाच्या ठिकाणी धाव संपविते व तेथे ज्ञेयाची सिद्धी म्हणजे उभारणी करते. अशा रीतीने ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी अस्तित्वात येते व त्रिपुटीचा प्रवाह त्रिपुटीद्वारे व्यवहार सुरू होतो. आणि काय म्हणतात, दृष्टी स्वतःला पाहण्याकरता जेव्हा मागे वळते तेव्हा विषय उपलब्ध नसल्यामुळे तिचा दृष्टीपणा मोडतो म्हणजे नष्ट होतो. पण दृष्टीचा अभाव होत नाही. विषयाच्या अनुपस्थित दृष्टी ही आत्म्यास जाणणे म्हणजे प्युअर अवेअरनेस ज्ञान होऊन राहते. सारांश ओवी क्रमांक 422 म्हणजे प्रकरण क्रमांक 4 ओवी क्रमांक 22 मधील त्रिपुटीच्या उदाहरणात ज्ञाता हा ज्ञेय होतो. त्रिपुटीच्या या उदाहरणात द्रष्टा हा दृश्य होतो आणि दृष्टी हे ज्ञान होते असे आत्मा अनुभवताना होते. आत्मानुभूती प्राप्त होण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणी मी व माझे या वृत्ती ज्ञानाने द्रष्टा दृष्टी दृश्य ज्ञान ज्ञान ज्ञाता ज्ञेय कर्ता क्रिया कर्म भोगता भोग भोग्य यापैकी कोणत्या तरी त्रिपुटीद्वारे जगत असते, व्यवहार करीत असते. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणी द्रष्टा किंवा ज्ञाता किंवा कर्ता किंवा भोगता किंवा प्रमाता यापैकी कोणत्या तरी एका भूमिकेतून व्यवहार करीत असते म्हणजे जगत असते. आत्मानुभवात त्रिपुटीरहितता असते. लौकिक अर्थांना जो द्रष्टा ज्ञाता असतो तो आत्मानुभवात असताना दृश्य ज्ञेय होतो. आणि याचा विस्तार यापूर्वी आपण पाहिलेला होता अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 148. पण त्यातला काही भाग आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला मुख्य गोष्ट पाहायची आहे ती म्हणजे इदम आणि अहम वृत्ती. स्वतःपासून भिन्न असलेल्या वस्तूचे म्हणजे ज्ञेयाचे त्या वस्तूकडे हे म्हणून निर्देश होऊन ज्ञान होत राहते, समजत राहते. त्याला इदम वृत्तीने जाणणे, हेपणाने जाणणे असे म्हणतात. त्या सापेक्ष जे मी मला माझे या निर्देशाद्वारे मीपणाने कळत असते त्याला अहम वृत्तीने जाणणे असे म्हणतात, नाही का. माऊली म्हणतात मग इदंतेसी वाळले जे मीपणे वीण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची. अध्याय 15 आणि त्यामधली ओवी ही 267 ओवी आहे. हे आपण अध्याय क्रमांक 2च्या आणि ओवी क्रमांक 148च्या चिंतनाच्या संदर्भात पाहिलेलं होतं. अर्थात या ओवीचा अर्थ इदम वृत्तीने सुरू राहणारा वृत्तीप्रवाह वाळून गेलेला आणि अहम वृत्ती प्रवाह नसणारी अवस्था स्थिरावलेली सर्व वृत्तीप्रवाह थांबलेला
अशा वृत्तीशून्य अवस्थेत अनुभवाच येते अशी ज्याची प्रसिद्धी आहे ते आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पहावे. आरशाच्या आधाराने स्वतःच्या मुखाला प्रतिबिंब रूपाने दुसरे करून जसे अहम वृत्ती रूपाने पाहता येते तसे आत्म्याकडे पाहता येत नाही. त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करू नकोस. ओवी क्रमांक 268, अध्याय क्रमांक 15. कसे पाहावयाचे ते आता सांगतात. न खोदलेल्या विहिरीत, जमिनीखाली उगमाच्या ठिकाणी झरा पाण्याने भरून असतो आणि हे कळण्यासाठी विहीर खोदण्यासारखी क्रिया किंवा कर्म जसे करावे लागत नाही, त्याप्रमाणे कोणतीही क्रिया किंवा कर्म न करता आत्मा पाहावा अर्थात अनुभवावा. या आधीच्या 2 ओव्यामध्ये ज्ञाता होऊन आत्म्यास अनुभवता येत नाही हे सांगितले. या ओवीद्वारे कर्ता होऊन आत्मा अनुभवास येत नाही सांगितले. तसे ज्ञाता कर्ता न होता आत्मा कसा अनुभवायचा हेही सांगितले. पुढील ओव्याद्वारे आत्मा कसा अनुभवच येतो हे अजून पुढे सांगतात. पाण्यामध्ये व्यक्ती प्रतिबिंब पाहते. पाणी आटल्यावर प्रतिबिंब जाते व पाहणाऱ्याच्या ठिकाणी बिंबाशी एकवटते. म्हणजे भोगणे ही वृत्ती जाऊन भोगणेपणा जाऊन निर्वृत्तिक अस्तित्व राहते. घट फुटल्यावर घटाकाश महदाकाशाशी ऐक्य पावते. म्हणजे मर्यादितपणा जाऊन अस्तित्व अमर्यादित होते. अध्याय 15 ओवी 270. इंधन म्हणजे जळणारी लाकडे असेपर्यंत अग्नी पसरत जातो व इंधन संपल्यावर म्हणजे प्रयोजन संपल्यामुळे तो स्वतःच्या ठिकाणी परत येतो. त्याप्रमाणे सदैव बहिर्मुख असणारा वृत्तीप्रवाह प्रयोजन संपल्यामुळे स्वतःच्या ठिकाणी निष्क्रिय होऊन स्वतःला न्याहाळत म्हणजे निरखत असतो. यात भोगणे ही वृत्ती नसते, अर्थात काहीतरी करणे नसते, पण यात क्रिया आहे अशी शंका राहू नये म्हणून आणि भोगणे कसे नसते हे कळावे म्हणून माऊली सांगतात स्वतःचे निरीक्षण करणे असे असते. उदाहरण देतात. जसे जिभेने स्वतःची चव घेणे, डोळ्याने स्वतःचे बुबुळ पाहणे, भोगण्यामध्ये भोगता भोगणे भोग्य अशी त्रिपुटी असते. त्या त्रिपुटीचा अभाव या दृष्टांताने सांगितलेला आहे. भोगता आणि भोग्य एकच असल्याचे सांगितले आणि ध्यान लागते तेव्हा स्वतःला पाहणे, स्वतःशी एकरूप होणे कसे असते ते माऊली सांगतात. जसे प्रकाश प्रकाशात मिळवावा, आकाशाने आकाशावर लोळावे, पाण्याच्या खोळीत उदाहरणार्थ पिशवीत पाणी भरावे, अशी ही अद्वैतात राहून म्हणजे ज्ञाता ज्ञेय, कर्माकर्त, कर्ता कर्म, भोक्ता भोग्य या भिन्नतेने रहित होऊन आपणच आपल्या स्वरूपात पाहण्याची रीत आहे हे निश्चयपूर्वक सांगतो असं माऊली म्हणतात. माऊली पुढे म्हणतात. जे पाहिजते वीन पाहिजे, काही नेनताची जाणिजे, आद्य पुरुष का म्हणिजे, जया ठाया ते. असे जे पाहणेपणा धारण न करता पाहणे, इदम अहम भावाने जाणणे थांबलेली अवस्था जाणावी म्हणजे अनुभवावी. अर्थात ज्ञाता ज्ञेय या पद्धतीने जागृतावस्थेमध्ये जे जाणणे सतत सुरू असते ते आता थांबलेले आहे हे अनुभवत आपणच आपल्या स्वरूपास पाहत बसून राहावे. हे आहे प्रस्तुत अध्यायातील प्रस्तुत ओवीतील सांगितलेले ध्यान करतानाचे. ध्यान याची म्हणजे आत्म्याच्या भेटीची उत्कंठा वाहत असते अशी माऊलीची ओवी 275 क्रमांकाची आहे. यानंतर माऊली आपल्याला काय सांगतात. माऊली असं म्हणतात.
अध्याय 6 आणि ओवी 366 मध्ये आपल्याला परत जायचे आणि त्या ठिकाणी माऊली आपल्याला हा विषय कशा पद्धतीने पुन्हा समजावून सांगतात ते पाहूया. माऊली असं म्हणतात, परतोनी पाठे मावरे ठाके आणि आपणी याते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 366 याचा विचार आपण भविष्यात तपशिलात करणार आहोत. सध्याच्या या ओवीशी निगडीत असलेला त्याचा जो काही भाव आहे तेवढा या ओवीत आपण पाहूया. माऊली म्हणतात, विषयाकडे धावणारे चित्त अशा प्रकारे मागे फिरून सर्व विचार सोडून देते व स्थिर होते. तेव्हा साधक स्वतःच स्वतःला पाहतो व पाहता क्षणीत ओळखतो की हेच तर माझे शुद्ध स्वरूप आहे व ते आत्मतत्व मीच आहे. त्यावेळी साधकाचे मन स्वतःचे शब्दरहित शुद्ध अस्तित्व म्हणजे चिदाकाश अनुभवत असते. त्यावेळी बुद्धी आत्मरूप होते. अशा प्रकारे माऊली आपल्याला या ठिकाणी नेमकं काय होतं त्याचा तपशील इथं देत आहेत. आणि असा जो काही आहे तो आत्मा आपल्याला पाहायचा अनुभवायचा आहे. पुढे अमृतानुभव प्रकरण 7 आणि ओवी क्रमांक 162 मध्ये म्हणतात, किंबहुना ऐसे वस्तू भलतीये दशे देखतची असे आपण पयाते. किंबहुना कोणत्याही दशेत म्हणजे सुखादुःखादी द्वंद्व अनुभवताना अनुकूल प्रतिकूल घटना घडत असताना आत्मवस्तू अर्थात आत्मा हा स्वतःला स्वतः पाहत अनुभवत असतो. आणि माऊलींच्या मते माऊलींनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे आपण आपल्यालाच पाहायचंय. तर हे पाहणं करताना सगळ्यात सोपा म्हणून उपाय सांगितला आहे ते म्हणजे ध्यान. ते ध्यान आपल्याला या ठिकाणी आता 20 मिनिटाचं ध्यान वक्ता आणि श्रोता दोघांनाही करायचं आहे. आणि असं ध्यान करताना आपल्याला काय व्हायचं आहे, आत्ता माऊलीने सांगितलं त्याप्रमाणे त्रिपुटी विरहित जोवर हा अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन नाही. त्रिपुटी संपली पाहिजे आणि त्याकरता हे ध्यान. आणि त्याकरता खांदे जरा ढिले सोडून पाठीचा कणा किंचितसा उचलून मात्र ताठ कणा सुखासनात बसायचे आहे. चेहऱ्यावर कोणताही ताण नको. स्मित हास्य जणू काही अत्यंत सुंदर असं आत्म्याचं दर्शन झालंय असं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर असावं. कोणताही विचार मनामध्ये येऊ नये. आला असता नाकारू नये आणि त्या विचारामध्ये अजिबात रमू नये. त्या विचाराकडे सजगतेने व साक्षीभावाने आपण पाहायचं आहे की जेणेकरून तो विचार आला तसा विरून गेला. त्यानंतर पुढचा विचार न आला की आपल्याला पुढचं कार्य सोपं होणार आहे. त्यासाठी माऊलीवर संपूर्ण निष्ठा आपली आहेच आहे. आणि म्हणून आपला सिद्ध मंत्र आपण आता या ठिकाणी उच्चारू आणि ध्यानामध्ये जाणार आहोत. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माझी माऊली.